नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गेल्या काही काळापासून डिजिटल रुपयाच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न विचारले जात आहेत. हा डिजिटल रुपया भारतामध्ये कॅशची जागा घेईल का, हा प्रश्न देखील या बाबतीत विचारला जातोय. तर मग आज जाणून घेऊयात की हा नक्की डिजिटल रुपया आहे तरी काय, आणि क्रिप्टोकरन्सीपेक्षा तो वेगळा कसा आहे हेही जाणून घेऊयात. मित्रांनो, डिजिटल पेमेंट प्रणालीचा विस्तार करण्यासाठी आणि ग्राहकांसाठी पैशांची देवाणघेवाण सोपी करण्याच्या उद्देशानं RBIनं ऑफलाईन डिजिटल रुपया आणलेला आहे. रिझर्व्ह बँकेनुसार डिजिटल रुपया किंवा ई-रुपी ही भारताची सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजेच CBDC आहे. डिजिटल रुपया संदर्भातील महत्त्वाच्या बाबींविषयी जाणून घेऊ. यामध्ये डिजिटल रुपया किंवा ई-रुपी हे भारतीय चलन म्हणजेच रुपयाचं डिजिटल स्वरूप आहे. रिझर्व्ह बँकेकडनं ते डिजिटल स्वरूपामध्ये जारी केले जातं. ई-रुपी किंवा डिजिटल रुपया रोख रकमेप्रमाणेच काम करतो. त्याचं मूल्य तेच असतं जेवढं तुमच्या खिशातल्या 1 रुपयाचं आहे. तर त्याला रिझर्व्ह बँकेची हमी देखील असते. तुम्ही हा डिजिटल रुपया फोनच्या डिजिटल वॉलेटमध्ये ठेवू शकता. पैसे पाठवण्यासाठी, घेण्यासाठी आणि पेमेंट करण्यासाठी तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता. ज्याप्रमाणे तुम्ही चलनी नोटांचा किंवा रोख रकमेचा वापर करता, त्याचप्रमाणे तुम्ही डिजिटल रुपयाचा देखील वापर करू शकता. डिजिटल रुपयाची देवाणघेवाण करण्यासाठी ग्राहक भागीदार बँकांनी दिलेल्या डिजिटल वॉलेटचा वापर करू शकतात. आता रिझर्व्ह बँक हा डिजिटल रुपया जारी करतं. चलनी नोटांचा किंवा हाताळणीचा बँकांना ज्याप्रमाणे काम करतात, त्याचप्रमाणे या डिजिटल रुपयाचं वितरण देखील केलं जातं. रिझर्व्ह बँक डिजिटल रुपया बनवते आणि त्याला इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये बँका आणि अधिकृत बिगर बँकिंग संस्था किंवा कंपन्यांना पाठवते. त्यानंतर या बँका आणि अधिकृत बिगर बँकिंग संस्था किंवा कंपन्या ग्राहकांना याच्याशी जोडण्यासाठी आणि मोबाईल फोनवरती ई-वॉलेट तयार करण्यासाठी मदत करतात. दैनंदिन देवाणघेवाण करण्याची ई-रुपीचा वापर हा 1 डिसेंबर 2022 पासून पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आला आहे. सध्या देशातील निवडक बँका आणि अधिकृत बिगर बँकिंग संस्था किंवा कंपन्यांशी जोडलेले ग्राहक आणि व्यापारी डिजिटल रुपयाचा वापर करू शकतात. बँका आणि अधिकृत बिगर बँकिंग संस्था किंवा कंपन्यांनी दिलेल्या डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून तुम्ही या ई-रुपीची साठवणूक करू शकता किंवा वापर करू शकता. या वॉलेटद्वारे तुम्हाला एखाद्या व्यक्ती किंवा व्यापाऱ्याला थेट पेमेंट करण्याची सुविधा पुरवली जाते. डिजिटल रुपयाचा वापर सुरू करण्यासाठी प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमधून ई-वॉलेट ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागतं. मग ॲपमध्ये देण्यात आलेल्या सूचनांचं तुम्हाला पालन करावं लागतं. या संदर्भामध्ये जास्त माहिती घेण्यासाठी तुम्ही तुमची बँक किंवा वॉलेट प्रोव्हायडरशी देखील संपर्क साधू शकता. व्यापारी किंवा दुकानदाराला CBDC QR कोड किंवा स्टोअरवरती उपलब्ध असलेल्या UPI QR कोडला स्कॅन करून तुम्ही डिजिटल रुपयानं पेमेंट करू शकता. ई-रुपीचा वापर करण्यासाठी बचत खातं असणं आवश्यक आहे का, हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो. तर सध्या ई-वॉलेट सुरू करणं ग्राहकाच्या बचत खात्याशी जोडण्यात आलेलं आहे. यामुळे ग्राहकांची ऑनबोर्डिंग म्हणजेच या वॉलेटचा वापर सुरू करण्याची प्रक्रिया सोपी आहे. त्याचप्रमाणे यासाठी स्वतंत्रपणे KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता नसते. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटनुसार ग्राहकाकडून आलेले फीडबॅक आणि वापर करताना समोर आलेल्या अडचणींच्या आधारे ग्राहकांना यांच्याशी जोडून घेण्याचे नवीन मॉडेल देखील शोधलं जात आहे. डिजिटल रुपया सध्या पायलट म्हणजेच प्रायोगिक तत्वावरती असल्यामुळे फक्त निवडक बँका आणि अधिकृत बिगर बँकिंग संस्थांचे ग्राहक आणि व्यापारी एवढेच याचा वापर करू शकतात. डिजिटल रुपयाचा वापर सुरू करण्यासाठी त्यांना ई-ॲप डाउनलोड करावं लागेल, तिथे रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यानंतर ते वॉलेट वापर सुरू करू शकतात. तर आता डिजिटल रुपयाची प्रक्रिया ही UPIद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांसारखीच वाटू शकते. मात्र दोन्हींमध्ये अनेक महत्त्वाचे फरक आहेत. UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही पैशांच्या देवाणघेवाणीची किंवा पेमेंट करण्याची एक पद्धत आहे. UPI हे माध्यम आहे, ते चलन किंवा पैसे नाही. UPI फक्त बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा पुरवतं. सोप्या भाषेत सांगायचं तर UPI बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देतं. तर डिजिटल रुपया मात्र स्वतःचं एक चलन आहे, तो स्वतःच एक रुपया आहे, फक्त तो डिजिटल स्वरूपामध्ये आहे. तुम्ही UPIनं पेमेंट केलं की तुम्ही बँक खात्यातून ते पैसे तुमचे कापले जाऊ शकतात. मात्र जेव्हा तुम्ही ई-रुपीचा वापर करता
तेव्हा तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये असलेला डिजिटल रुपया किंवा डिजिटल कॅश ट्रान्सफर करता. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही रोख रक्कम किंवा चलनी नोटांचा वापर करता तसंच हे डिजिटल स्वरूपामध्ये असतं. या व्यतिरिक्त UPIचं ट्रान्झॅक्शन करण्यासाठी म्हणजे वापर करण्यासाठी बँकेची एक भूमिका किंवा एक प्रकारची मध्यस्थी असते. तर डिजिटल रुपयाची देवाणघेवाण मात्र रोख प्रमाणामध्ये किंवा रोख रकमेमध्ये होत असते. यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला थेट पैशांची देवाणघेवाण करतो. भविष्यामध्ये हा व्यवहार ऑफलाईन स्वरूपामध्ये देखील केला जाऊ शकतो. आता डिजिटल रुपया आणि क्रिप्टोकरन्सी यामध्ये काय फरक आहे? तर बिटकॉईन किंवा इतर क्रिप्टोकरन्सी रेग्युलेटेड नाहीत, म्हणजे त्यांचं अधिकृतपणे नियमन होत नाही. पण डिजिटल रुपया मात्र रिझर्व्ह बँकेकडनं जारी केला जातो. तसंच रिझर्व्ह बँक याचं नियमन करतं. डिजिटल रुपया हे एक वैध चलन आहे, मात्र भारतात क्रिप्टोकरन्सीला वैध चलनाचा दर्जा मिळालेला नाही. सध्या CBDC इकोसिस्टीममध्ये 19 बँकांचा समावेश आहे. या बँका 9 ई-वॉलेटची सुविधा पुरवतात. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, HDFC बँक, येस बँक, IDFC फर्स्ट बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक, इंडसइंड बँक, पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, कर्नाटक बँक, इंडियन बँक, IDBI बँक, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि युको बँक या बँकांचा समावेश आहे. या बँका मोबाईल ॲपद्वारे CBDC वॉलेट उपलब्ध करून देतात. या वॉलेटचा वापर करून ग्राहक डिजिटल रुपयाची साठवणूक करू शकतात. तसेच त्यांची देवाणघेवाण देखील सुरू करू शकतात. सध्या डिजिटल रुपया सरसकट सर्वांसाठी उपलब्ध नाही. तो नियंत्रित पद्धतीनं पायलट म्हणजेच प्रायोगिक तत्वावरती वापरला जातोय. जर ही सेवा पुरवणाऱ्या बँकेचे तुम्ही ग्राहक असाल तर तुम्ही यामध्ये सहभागी होऊ शकता, म्हणजेच डिजिटल रुपयाचा वापर करू शकता. बँक देखील निवडक ग्राहकांना यामध्ये सहभागी करून किंवा हळूहळू सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यासाठी तुम्हाला बँकेचं CBDC वॉलेट ॲप डाउनलोड करावं लागेल. KYC आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि त्यानंतर बँक खातं त्याच्याशी लिंक करावं लागेल आणि वॉलेटमध्ये तुमच्या त्या ई-रुपी जमा करावे लागतील. तर आता डिजिटल रुपयांच्या संदर्भामध्ये रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे सांगितलंय की सध्या अस्तित्वात असलेल्या चलनाचं स्वरूप बदलणं हा याचा मूळ उद्देश नाही, तर अस्तित्वात असलेल्या चलनाला कॉम्प्लिमेंट करणं म्हणजेच त्याला जोड देणं हा यामागचा उद्देश आहे. भारतामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात कॅशचा वापर केला जातो. विशेष करून ग्रामीण भाग आणि असंघटित क्षेत्रांमध्ये रोख रकमेचा वापर केला जातो. रोख रकमेची विश्वासार्हता कायम राखत डिजिटल रुपया, डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. रोख रकमेवरील म्हणजेच चलनी नोटांच्या व्यवस्थापनाचा खर्च कमी करण्यासाठी, पैशांच्या देवाणघेवाणीची अकार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि भविष्यामध्ये ऑफलाईन डिजिटल पेमेंट शक्य करण्यासाठी डिजिटल रुपयाची आता मदत घेतली जाते. तर मग मित्रांनो, डिजिटल रुपया म्हणजेच कॅश आणि डिजिटल यांना एकत्र करून एक कॉम्बिनेशन तयार करण्यात आलेलं आहे की ज्याच्यावरती रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ई-रुपीबद्दल ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.